ज्ञानशक्ती अवघ्या जीवस्वरूपी दिलेली आहे. चतुष्टयपदेशी कसे म्हणायचे? ज्ञानशक्ती पूर्ण जीवस्वरूपाला दिलेली आहे. जीवस्वरूपाला हो बा. मग फक्त म्हणजे चतुष्टयपदेशी म्हणायचं, बाकी कुठे नाही. मग एका भागात झाली ना ती चतुष्टय. कवणे के अनुसारी सकळ माळाचे परिश्रम करून परमेश्वर जीवी आपली सत्ता शक्ती संचार. काय म्हणते? जीवी आपली सत्ता शक्ती संचारते. इथं जीव शब्द वापरला, तिचा जीव शब्द वापरला का बाबा? तिथे विचार मारी. याद रखो, प्रमाद इसीलिए होता है क्योंकि अंतःकरण दी गई है. सब मल कर्म विद्या युक्तत्व दी गई है. नाही बाबा, मल कर्म विद्या युक्तत्व आहे म्हणून प्रमाद होतो. आणि ती केवळ जीवस्वरूपी दिलेली आहे. सत्ता शक्ती केवळ जीवस्वरूपी दिलेली आहे. अविद्या भेदून दिलेली आहे, नाही का बाबा? विचार मालिकेमध्ये वचन आहे, बोधकाली मलकर्मे परते सारिती. आणि त्या टीकेचा पहिलाच पक्ष आहे, मलकर्मे भेदूनी केवळ जीवस्वरूपी संचरती. मग तिथे ते पक्षाचा अर्थ कसा करायचा? जे आपण जर म्हटले की मलकर्म युक्त आणि अविद्या युक्त जर दिली, मग त्या टीकाकारचे म्हणून राहिले केवळ जीवस्वरूपी दिली. आणि जर आपण चतुष्टयपदेशी जर म्हटले मग पूर्ण जीवस्वरूपामध्ये नाही असे असं होईल, म्हणजे देहामध्ये व्यापक नाही असं म्हणावं लागेल. मग पण आपण ते म्हणतो देहामध्ये पूर्ण व्यापक आहे ती ज्ञानशक्ती. मग एका भागी झाली ना ते. औषधी डॉक्टर देतो, तोंडातून देतो, सगळं रक्त जाते, सगळं शिरते आतपर. तुमच्या लेटून अर्धा तास, म्हणजे तुमची ती औषधी सगळी रचली पाहिजे, चालली पाहिजे. तशी ज्ञानशक्ती आहे ते सगळ्या स्वरूपासित होते. कारण जीवस्वरूप प्रमाणसंधी व्यापक आहे. जीवस्वरूप प्रमाणसंधी व्यापक आहे. आणि सगळ्या मळ कर्म सहित दिली. मळ कर्मे पडते सारथी बोध देते अवसरी तितक्या पुरतं. परंतु जीवस्वरूपी अविद्या आद्यमल भेदून केलेलं द्वार विशेष ज्ञानपर्यंत असेल. हे मात्र शाब्दज्ञान मळ कर्म अविद्या कर्म सगळ्या सहित दिलेलं आहे. म्हणून हे नाशवान आहे, म्हणून याच्यामध्ये भेसळ आहे, म्हणून शुद्ध करायची गरज आहे. व्यभिचार बाबा, ही ज्ञानशक्ती व्यभिचार जीवशक्ती व्यभिचारी का म्हणून? जीवाली भावी आहे. तेव्हा शाब्दात व्यभिचारी आहे. हो बा. का व्यभिचारी आहे? ती व्यवस्था ठेवलेली बाबा. जीवस्वरूपी नाही आली, केवळ जीवस्वरूपी नाही गेली म्हणून व्यभिचारी आहे. ती केवळ जीवस्वरूपी दिली म्हणून व्यभिचारी आहे. मग शाब्द प्रेम कसा म्हणायचे? शाब्द प्रेम केवळ मग ते शाब्द दोन्हीकडे आपल्याला लावू लागेल ना. प्रेम शब्द ज्ञान आहे आणि शब्द प्रेम आहे. प्रेम शक्ती आणि ज्ञान शक्तीची सुरुवात चरित्र भर्जित त्यांच्या ल्यावरण अधिकार फरक आहे की झाला? फरक आहे. प्रेम शक्ती झाल्याबरोबर इंद्राचे काय इतका भर्जित आलं, ब्रह्मांची काय चरित झालं त्याचं दिसते. त्याला अप्रोक्ष लेवलला गेला प्रेम शक्तीवाला पहिला. आणि शब्द आणि रजस्तमे ग्रस्त आहे. हा अजून त्रिगुणात्मक आहे. रजतमाने ग्रस्त आहे. रजतमाचे कार्य जास्त आहे याच्या ठिकाणी, त्याच्या ठिकाणी नाही आहे. म्हणून प्रेम शक्तीचा घेऊ नका, ज्ञान शक्तीचा आहे. ज्ञान शक्ती ती केवळ अंतःकरणद्वारे दिली. कुठे दिली? अंतःकरणद्वारे दिली. पण जी स्वरूपामध्ये म्हणू लागेल ना. हाजी कृपा जी स्वरूपामध्ये म्हणू लागेल ना. जीव स्वरूपामध्ये दिली म्हणजे जी स्वरूपामध्ये जी स्वरूपाश्रित दिलेली आहे. आता त्या वचनामध्ये सांगितलं केवळाधार वेद. केवळ जो जी स्वरूपी जे अधिकार जोडेल मग त्या आधारे वेद आहे ना. म्हणजे केवळ म्हणजे जी स्वरूपी. मग आता तिथे कुठे म्हटलेलं आहे वचनामध्ये की अविद्या मलकर्म युक्त जीव स्वरूपी असे म्हटलेले आहे. अरे आप लोग जानकार है, बताओ. ज्ञान सत्ता शक्ति अप्रोक्ष शक्ति जीव स्वरूप में दी गई है और शाब्द ज्ञान की शक्ति जीव स्वरूप में नहीं है. जीव स्वरूप आहे व्यापक अविद्या युक्त. अविद्या युक्त आहे जीव स्वरूप. अशी पालना काढून अविद्या आहे याच्या सही जीव स्वरूपी आहे. तू सुद्धा जीव स्वरूपी बोलू नका. विनाकारण सिद्धांत असा नाही आहे. सिद्धांत दूषित होईल. जीव स्वरूपी नाही आहे. अविद्या युक्त जीव स्वरूपी आहे. तिथे बाबा केवळाधार वेद म्हटलं विद्या मार्ग. आता प्रेमाचं विचारणार म्हणजे तिथे दोन्ही आहे. तिथे जे आपला केवळाधार म्हणजे जे जीव स्वरूपी भूत भजनाच्या ज्ञान प्रेमाचा जे अधिकार आहे ते केवळ जीव स्वरूपी म्हटलेलं आहे त्या वचनामध्ये. तिथे आपल्याला नुसतं प्रेमाच्या आणि ज्ञानाचा पण शक्तीचा संचार म्हणता, तुझा अधिकार म्हणता.
जाती अविद्या विरहित नाही आहे. की बाबा आपण लावलं की म्हणजे व्यभिचारी आहे तिथे म्हणजे दोषाचे जास्त आहे म्हणून म्हणून म्हणजे अविद्यायुक्तत्व आपण लावलं. पण ते जीवादी भाव आहे ना ते व्यवस्था म्हणू लागेल की म्हणजे इथे शाब्द ज्ञानामध्ये त्यांनी जर प्रमादांगी करला तो प्रमादीय होतो आणि जर समजा युक्त राहिला तो म्हणजे पुनःसंबंधाकडे तोच जातो ना. म्हणजे अविद्यायुक्त आपण लावली म्हणजे अविद्यायुक्त लावण्याचं कारण आपण हे लावलं की तिथे इथे व्यभिचार आहे. बाबा तुम्ही तर म्हणून राहिले अविद्यायुक्त म्हणून प्रमाद होते. आपण प्रमाद होते काय? नाही आपण लावलं येतात काय? नाही अप्रोक्ष घाबरतो काय? बाबा पुनःसंबंधापासून म्हणजे अव्यभिचारी होऊन जाते हीच बहुशक्ती. इथे आपण लावलं की अविद्यायुक्तत्वी का आहे की इथे म्हणजे व्यभिचार आहे म्हणून प्रमाद होतो म्हणून अविद्यायुक्त प्रमाद होतो म्हणून अविद्यायुक्त असं असतं. अविद्यायुक्त आहे म्हणून प्रमाद होतो. प्रमाद होतो म्हणून अविद्यायुक्त असं नाही आहे. व्यभिचारी आहे. अंतःकरण दिल्यामुळे याच्या ठिकाणी सगळे अविद्यापतीचे दोष कायम आहेत. त्यामध्ये जीवस्वरूप मिसळलेला आहे. म्हशी पाणीनं काढलेला आहे आणि त्या काढलेल्या जीवस्वरूपी नाशक्ती दिली ती त्याच्या युक्तत्व कार्य करत आहे. म्हणून रजस्तंभाचे कार्य प्रतिबंध करण्याकरता शाब्दाला आचार सांगितला केवळ रजतम दूर करण्याकरता. जेवढा आचार सांगितला कपडे घालू नका, चांगलं खाऊ नका, माणसात राहू नका, जंगलात राहा आणि असं मरा जिथं तुम्हाला कोणी तुकडा देणार नाही. हे कशा करता सांगितलं? कशा करता आचार सांगितलाय? कशा करता आचार सांगितलं सांगा मला. हा आचार कशा करता सांगितला? वैराग्य कशा करता सांगितलं? परमेश्वर प्राप्त व्हावं. एक प्राप्ती करता नाही साहेब. कोण म्हणते प्राप्ती करता? काहून विनाकारण तुम्ही शास्त्र कुठं ऐकलं मला सांगा. कुठं ऐकलं? शास्त्रज्ञांचे कुठं ऐकलं तुम्ही शास्त्र? नाही प्राप्ती करता कोण आपण म्हणते? आचरण कशा करता? प्राप्ती करता नाही. प्राप्ती करता केवळ आहे. केव्हा प्राप्ती करता? जेव्हा चारित्र्य निर्वाळ. नाही इथूनच सुरुवात आहे ना शाब्द ज्ञानापासून. प्राप्ती करता नाही आहे. तुम्ही काय वाचले राहशो? नाही पहिल्याच भोटलेला मला पहिल्याच गावशास्त्री गुरुदरदा पहिल्याच सिद्धांत मला सांगितलं शांती जीव धर्माचा निराश होतो. तुझं काही शांती कशा करता? शांत लक्षात घ्या. लक्षात घ्या. याद करा. शांतताने जीव धर्माचा निराश, अप्रोक्षी कर्माचा निराश, सामान्य मनाचा निराश, विशेषी अयोग्यता पात्रतेचा निराश. हे ज्ञानाची ताकद आहे. याच्यापेक्षा शब्दाचा दुसरा कसा करता नाही. शांत प्राप्ती करता नाही काय. शांतता तुम्हाला फिल्टर करायचा आहे, रिफाईन तयार करायचा आहे, बॅक्टेरिया नाहीसा करायचा आहे. हा बॅक्टेरिया जे झालेला आहे त्या बॅक्टेरियामध्ये रोग होतात. हे रोग नाहीसे करण्याकरता अशा प्रकारच्या सलाईन लावा लागते. त्याच्यासाठी बघते. दंडवत प्रणाम. ही निरूपण दुटंडे बाबा यांच्या मुखातून साठेवाडी येथील महावाक्य प्रवचन पोथीमधील आहे. कुरुंदा निवासी दुतोंडे बाबा यांच्या मुखात. ही व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. जय श्रीकृष्ण.